खरं तर हा खरंच सहज विषय आहे आणि तो सहजतेनेच हाताळला गेला पाहिजे. पण नेमका प्रश्न आपल्याला पडतो की नेमकं हे कोणत्या वयापासून सुरू करायचं. म्हणजे लैंगिक शिक्षण तर द्यायचं आहे आपल्याला, पण त्यासाठी योग्य वय कोणतं? योग्य वय आता इथे उपस्थित आहेत माझ्या मते तुमचं 8वी ते 9वी वयोगटातली मुलं आहेत. सो साधारण 13, 14, 15 वयोगटातली मुलं असतील. सर लैंगिक शिक्षणासाठी असं काही योग्य वय नाही. अगदी 3 ते 4 वयोगटातल्या मुलांचे पालक माझ्याकडे घेऊन येतात की बाबा हा काहीतरी विचित्र चाळे करतो, ही विचित्र चाळे करते, बंड्या हात नको लावूस, असं पालकांना काहीतरी म्हणावं लागतं. सो किंवा आजी आजोबा ग्रस्त असतात. मला बऱ्याच वेळा सांगावं लागतं की त्या व्यक्तीचे जे काही चाळे आहेत, आपण 3 ते 4 वयोगटातली उदाहरणं घेऊयात, की मला घर खेळायचं आहे. घर मग कोण पप्पा आणि कोण मम्मी, कोण आई आणि बाबा झाले होते तेव्हा त्यांचं तुम्ही लहानपणी घर खेळताना मित्रमैत्रीण घर जेव्हा खेळतात तेव्हा आई आणि बाबांची भूमिका तुम्ही घेता, होय की नाही? हो. सो अगदी त्या वयोगटापासून आपण ह्या विषयाला सुरुवात केली तरी काय हरकत नाही, पण एज ॲप्रोप्रिएट, वय सुलभ आपल्याला ती माहिती देत जावी लागते. सो अगदी लहान मुलं जर का असतील तर त्यांना आपण गुड टच बॅड टच, कोणी आपल्याला कुठे स्पर्श करावा कुठे स्पर्श करू नये, आई बाबा, थोडक्यात सांगायचं झालं तुमचे हात आणि तुमचे पाय मुलांनो, याला कोणीही तुमचे शिक्षक तुमच्या ओळखीचे परिचयातले व्यक्ती स्पर्श करू शकतात, पण तुमचा चेहरा आणि तुमचा पोट छाती ह्या भागाला कोणीही स्पर्श करू नये. असा कोणी स्पर्श केल्यास तुम्हाला ताबडतोब तुमच्या विश्वासू व्यक्तीकडे जायला हवं आणि त्यांना इन्फॉर्म करा. सो त्या वयोगटामध्ये आपण सुरुवातीला गुड टच बॅड टच, योग्य काय अयोग्य काय, आपण ह्याविषयी चर्चा घ्यायला हवी. बरोबर. नंतर आपण आता या वयोगटात जो आलो आहे ॲडॉलसंट पौगंडावस्था, त्यामध्ये आपल्याला पुरुष जनेंद्रिय काय असतात, स्त्री जनेंद्रिय काय असतात आणि त्यांची कार्य काय आहेत, म्हणजे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजिकल स्ट्रक्चर याबद्दल माहिती द्यावी. आणि कालांतराने मग त्याबद्दल सेक्शुअल ओरिएंटेशन, सेक्शुअल फिलिंग्स, मग त्याचं होणारे आपल्या मनावरचे बदल, सामाजिक रिपरकशन्स आपण ज्या म्हणूया सोशल रिपरकशन, अशा विविध मुद्द्यांना टप्प्याटप्प्याने आपण हात घालावा. सो येईल त्याबद्दलही गाईडलाईन्स आपल्या सर्व शिक्षकांना की आपल्याला पालक वर्गाला मिळणार आहेत. आणि ह्याचे वर्कशॉप्स बरेचशा संस्था आहेत, NGO आपण ज्याला म्हणतो, त्या NGO बऱ्याचशा ह्यामध्ये आज कार्यरत आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला ह्याबद्दल माहिती देतात, समुपदेशन करतात. पण तुमच्या मनात कधीही काही प्रश्न आले तर तुम्ही योग्य व्यक्तीकडे त्या प्रश्नांचं उत्तर शोधावं असं मला वाटतं. तुम्हाला उत्कृष्ट व्हायचं असेल तर तुम्ही जसं म्हणालात तुम्हाला उत्कृष्ट स्रोतातून माहिती घ्यायला हवी का नाही, पण हे उत्कृष्ट स्रोत काय हे ठरवण्या इतपत आपल्याला आपले पालक, आपले शिक्षक, कोणी आपले नातेवाईक, जवळचे नातेवाईक हे आपल्याला निश्चित मदत करू शकतात. नक्कीच. सो आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला कसलीही माहिती हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणीही रागवणार नाही, तुम्हाला कोणीही त्याबद्दल बोलणार नाही. तुम्हाला तुमचे जे काही मनातील प्रश्न असतील तुम्ही बिनधास्तपणे आम्हाला आज हा प्लॅटफॉर्म, तुम्हाला आज हा एक उपक्रम तुम्हाला इथे अभिज्ञान अकादमीने तुम्हाला इथे दिला आहे, तर याचा तुम्ही निश्चित फायदा घ्यावा. आणि भविष्यात देखील तुमचे शिक्षक, जवळची व्यक्ती ह्याकडेच ह्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर शोधावं असं मला वाटतं. म्हणजे विद्यार्थ्यांचं किंवा पाल्याचं आपल्या वय लक्षात घेऊन आणि त्या वयाची गरज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हे आपल्याला लैंगिक शिक्षण त्यांना द्यायला हवं आहे.
पण मुळात इथे मुद्दा हा येतो सर की हे लैंगिक शिक्षण कोणी द्यावं आणि कसं द्यावं. जसं आता तुम्ही म्हणालात की शिक्षक हे नक्कीच देऊ शकतात, पण शिक्षक किंवा शाळेत जाण्याआधी ते असतात आपल्या घरी. तर घरी असं नॉर्मली असं असतं की मुलीला आई माहिती देते किंवा मुलांना वडील माहिती देतात. तर असंच काही आहे की कोणी कोणाला जो कम्फर्ट आहे तो देऊ शकतो असं हे आहे. जसं मी म्हणालो, शिक्षक पालक, आपलं पहिलं शिक्षक तर आपली निश्चित आई आहे. सो आणि आपलं जसं एक सामाजिक आपली जी घटना आहे म्हणूया की आपलं एक सोशल स्ट्रक्चर जे आहे ते तिथं आई जास्त जवळची आहे. त्यामुळे मुलींना निश्चित आई जास्त जवळची वाटते. पण असं काही लिखित नियम नाही की आईनीच मुलींशी बोलावं, बाबांनी मुलांशी बोलावं किंवा एखाद्या दादानी मुलांसोबत बोलावं, ताईनी मुलींसोबत बोलावं, असं काही नाही. कोणीही ते कोणाला द्यावं, पण वयानुरूप त्याच्याकडे ते ज्ञान गेलं पाहिजे. ते ज्ञान आहे. जर तुम्ही मी म्हणालो ना, तुम्हाला इतर जसे विषय आहेत तसं ते एक ज्ञान आहे. पण थोडासा हा विषय सेन्सिटिव्ह आहे इतर विषयांपेक्षा. तर शब्दांची मांडणी, त्याची सेन्सिटिव्हिटी जर का लक्षात घेतली तर तुम्हाला जी व्यक्ती सेफ वाटते, सिक्युअर वाटते, ज्याच्याकडे बोलल्यानंतर तुमचं मन हलकं होतं, अशा व्यक्तीकडनं तुम्ही ते ज्ञान घ्यायला काही हरकत नाही. आणि आपल्याला आता आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहोत, इथे उपस्थित शिक्षक हे तुमचे शिक्षक आहेत असं काही समजू नका. ह्या विषयामध्ये हे तुमचे मित्रमैत्रीण होणार आहेत, तुमचे चांगले फ्रेंड्स होणार आहेत. पण आपल्याला हा विषय समजून घेताना, विषय सोपा आहे, विषय आवडीचा आहे, विषय कुतूहलाचा आहे, तो आपल्याला विषय फक्त योग्य माहिती घेणं, अचूक माहिती घेणं आणि योग्य व्यक्तीकडनं ती घेणं हे अपेक्षित आहे. सो पालक, ताई, दादा, शिक्षक आणि सगळ्यात मोठं कोणी ज्ञान देणारी व्यक्ती असेल तर गुगल बाबा, गुगल माता आहेत. सो पण या गुगल बाबा, गुगल माताला आपण काय विचारावं? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आपल्यासाठी नाही. पण गुगल बाबा किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी यामध्ये नेमकं काय वाचावं? यामध्ये आपण शिक्षकांची मदत घ्यावी. म्हणजे त्या माहितीचा स्रोत हा योग्य असावा. आणि जो स्रोत योग्य असतो, उत्कृष्ट असतो, त्याला ॲडव्हर्टाइजमेंटची गरज पडते का? नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही ही सगळी माहिती पुरवू, तुम्हाला सगळे रिसोर्सेस किंवा आपण ज्याला स्रोत, माहितीचा स्रोत म्हणा, हे पाठवू. ती बघा. नशिबाने आज ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात माहिती उपलब्ध आहे, इन्फोग्राफिकच्या स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. 98 साली आमच्याकडे हे प्रोजेक्टर आणि लॅपटॉप नव्हता, तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला फळ्यावरती सगळं चित्र काढून आम्हाला शिकवलं होतं. सो आणि त्या डॉक्टरांच्या मी आजही संपर्कात आहे. मी माझे योग्य जे काय करिअर डिसिजन्स आहेत ते पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आज घेतले. सो तुमचं असं हा सेन्सिटिव्ह विषय जोडताना, सेन्सिटिव्ह विषय आपल्याला सांभाळताना एक नातं जोडायचं आहे. आणि शिवाय माहिती जी आहे तुम्हाला एक योग्य स्रोतातून आम्ही देऊ. ही माहिती समजून घेऊन आपण स्वतःमध्ये काय बदल घडवू शकतो, आपला दृष्टिकोन कोण बदलू शकतं. बराच वेळा माहिती चुकीची आली की आपलं मन बदलतं, आपले विचार बदलतात, विचार बदलले की आपल्या भावना बदलतात. सो योग्य माहिती, परिपूर्ण माहिती, आणि त्यानुसार मग आपण जे बदल घडवू ते आपोआप घडतील. तुम्हाला ते घडवायची गरज स्वतःहून त्यावर कष्ट घेण्याची गरज पडणार नाही. ही गोष्ट खरी आहे की आता गुगल आहे, सोशल मीडियाज आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला, जसं आता तुम्ही म्हणालात. पण हे खूप महत्त्वाचं आहे की जी मिळणारी माहिती आहे ती खरोखर योग्य आहे की अयोग्य, हे जोपर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने ती माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ते ठरवता येणार नाही. तर मग डॉक्टर, आपण आता स्लाईड्सनं सुरुवात करूया का? सो तुम्ही हा सोशल मीडियाचा मुद्दा मांडला,
थोडा मी वेळ घेतो अजून. सोशल मीडिया, सामाजिक माध्यमे, तुमचं यूट्यूब, इंस्टाग्राम, कोणाकोणाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहेत? येस. फेसबुकवर का नाही रे बाबा? फेसबुकला पप्पा आहेत. ठीक आहे, हात खाली घ्या, हात खाली घ्या. सो फेसबुक आता आमच्यासारख्या थोडंसं म्हाताऱ्या लोकांसाठी झालेलं आहे. यंग मुलांसाठी इंस्टाग्राम आहे. डायरेक्ट मेसेज. आई बाबांना पण ते मेसेज काय आणि हे काय समजत नाहीत. येस येस येस. सो हा जो विषय आहे की सामाजिक माध्यमे, तर तुम्ही काय बघता त्या माहितीचं विश्लेषण होण्यासाठी तुम्ही चर्चा करा. तुम्हाला योग्य ते यूट्यूब व्हिडिओज आहेत, योग्य तिथं, पण हे माहितीचं जाळं हे लक्षात घ्या. इथे तुम्हाला माहिती मिळेल, इन्फॉर्मेशन. गुगल विल गिव्ह यू इन्फॉर्मेशन. डॉक्टर्स आर ऑर युअर टीचर्स आर हिअर टू गिव्ह विजडम. अजूनही गुगलनी, कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुमच्या शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाही. कदाचित तुमच्या घरी उद्या ड्रोननी डिलिव्हरी होईल, एखादं छोटं उडतं हेलिकॉप्टर येईल आणि तुमच्या घरी तुम्हाला काही एखादी वस्तू तुम्ही ॲमेझॉनवरून मागवलं तर देऊन जाईल. पण शिक्षकांची जागा ते घेऊ शकत नाही. कारण की शिक्षक नुसतंच तुम्हाला माहिती देत नाही, तर ती माहिती योग्य आहे अयोग्य आहे प्रत्येक मुलानुसार, प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वानुसार, त्या मुलाच्या बौद्धिक आणि भावनिक क्षमतेनुसार ते ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. विषय कुठलाही असो, आजचा विषय असू द्या की इतर विषय असू द्या. सो ही माहिती आपल्याला घेण्यासाठी योग्य मार्गदर्शक जो आहे त्याची आपण चर्चा केलीच की मार्गदर्शक कोण असेल, कसं असेल. पण आपण आता बघूया, तुम्हाला काही गोष्टी आपण समजून सांगूया की नेमकं पुरुष जनेंद्रिय आणि आपण स्त्री जनेंद्रियांमध्ये काय फरक आहे. म्हणजे तुमचं सायन्सचं एक लेक्चर आहे असं समजा, विज्ञानाच्या पुस्तकातला हा एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा एक तास आहे असं समजा, आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊया.